एका भक्तासाठी स्वामींचे शब्द अमृतासारखे ठरले. ऐका ही कथा. श्री स्वामी समर्थ. एकदा एक गरीब आणि दुःखी माणूस अक्कलकोटला स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी आला. त्याच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या. घरात गरिबी, कामात अपयश आणि मनात सतत चिंता. तो स्वामींच्या चरणी जाऊन बसला. डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य खूप कठीण झालं आहे. मला काही मार्ग दाखवा. स्वामी समर्थ त्या भक्ताकडे शांत पाहत होते. काही क्षणांनी त्यांनी प्रेमाने एकच वाक्य सांगितले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द त्या भक्तासाठी अमृतासारखे होते. त्याच्या मनातील भीती नाहीशी झाली. त्याला वाटले की आता स्वामींचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. त्या दिवसापासून तो भक्त रोज स्वामींचे नामस्मरण करू लागला. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवू लागला. काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल दिसू लागले. मन शांत झाले, कामात यश मिळू लागले आणि घरामध्ये आनंद येऊ लागला. त्या दिवसापासून तो स्वामींचे नित्य नामस्मरण करू लागला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द त्या भक्तासाठी अमृतासारखे काम करू लागले. त्याच्या मनातील भीती, चिंता आणि दुःख हळूहळू कमी होऊ लागले. त्याला समजले की खऱ्या भक्तीमध्ये श्रद्धा, संयम आणि गुरूंवर पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. त्या दिवसापासून तो भक्त रोज स्वामींचे नामस्मरण करू लागला. थोड्या काळात त्याच्या आयुष्यात बदल घडू लागले. मन शांत झाले, कामात प्रगती झाली आणि घरात आनंद येऊ लागला. यातून आपल्याला एकच संदेश मिळतो. स्वामी समर्थांच्या भक्तीचे सार म्हणजे श्रद्धा, सेवा आणि अखंड नामस्मरण. जो भक्त मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी स्वामींचे शब्द अखेरचे असतात. तिथून पुढे तो भक्त रोज स्वामींपुढे बसून स्वामींना प्रार्थना करायचा, माझ्या जीवनात समृद्धी, धैर्य आणि श्रद्धा द्या. माझ्या चुका माफ करा आणि योग्य मार्ग दाखवा. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू द्या. दुःख, संकट आणि चिंता यापासून आमचे रक्षण करा. स्वामी भक्तांनो, या कथेतून स्वामींवरचा विश्वास आणखी दृढ होत जातो. जिथे स्वामींचे नाव असते तिथे भीतीला स्थान नसते. स्वामींच्या चरणी ठेवलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी स्वामींचे नाव घेतले की मार्ग सापडतो. स्वामींची कृपा असेल तर अशक्य ही शक्य होते. श्री स्वामी समर्थ. स्वामींवर विश्वास ठेवा, ते योग्य वेळी योग्य फळ देतील. श्री स्वामी समर्थ.